साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. मिल्ली काउन्सिल सोलापूरच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांना दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजयकुमार उबाडे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिल्ली काउन्सिल सोलापूरचे अध्यक्ष मुफ्ती सय्यद अमजद अली काझी हे होते. आदर्श शिक्षक म्हणून सोशल महाविद्यालयाचे उर्दू विभाग प्रमुख डॉक्टर शफी चोपदार, BQK गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या कौशल्या देशमुख, सर सय्यद अहमद खान ज्युनियर कॉलेजच्या मसर्रत शेख, कुचान हायस्कूलचे श्रीनिवास चेअरमन, मनपा बॉईज सेंटर स्कूल नंबर 1चे शफीक अहमद खान यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात नसीरुद्दीन अशरफी यांच्या कुराण पठणाने झाली. मिल्ली काउन्सिलचे उपाध्यक्ष फैज इनामदार यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगून स्वागत केलं. महाराष्ट्र मिल्ली काउन्सिलचे सचिव निजामुद्दीन शेख यांनी मिल्ली काउन्सिलच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर विजयकुमार उबाडे यांनी सांगितलं की आजच्या ह्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचा प्रयत्न केला तर भारत देशाची खरी प्रगती होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. शिक्षकांकडे जायला कुणाच्याही आमंत्रणाची गरज मला लागत नाहीये, अशी संधी आली तर नाकारायची. त्याच्यामुळं मिल्ली काउन्सिल जे काम करतंय, रशीद सर बोलता बोलता म्हणाले किंवा फैज सर म्हणाले की हे नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे, त्याचा पण खूप आनंद वाटतो. तो म्हटलं सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे, मी फसवलो गेलेलो नाहीये, ह्या 18 दिवसात एकही बाळ मरत नाहीये, ह्याच्यासारखा मोठा आनंद मला नाहीये. माझे पैसे कुठे गेले ह्याच्याशी मला घेणं देणं नाहीये, माझं समाजाशी काहीतरी देणं लागतं म्हणून मी दिलेलं होतं. आणि आज ह्या प्रत्येकाच्या बोलण्यातून त्यांचा सन्मान ते कुणाला तरी देतायत. माझं उत्तरदायित्व आहे मला समाजाला. सिफत है जिसके जरिए से तमाम पूरी दुनिया में लोग फैज पाते हैं, वो है मुअल्लिम की हैसियत. आपने खुद कहा बुइस्तु मुअल्लिमन, मुझे उस्ताद बनाकर भेजा गया है. तो ये तमाम असातिज़ा के लिए बहुत बड़ा रूहानी एजाज़ है कि जो कोई उस्ताद है तो वो अपने उस्ताद होने पर फख्र करे और अल्लाह की बारगाह में करोड़ा शुक्र अदा करे कि अल्लाह तबारक व तआला ने अपने हबीब को जिस तरह सीखना और सिखाना, ये बहुत बड़ा काम है. अल्लाह ने आपको चुना इस चीज़ के लिए और इस चीज़ को समझना ज़रूरी है. खान सर ने बड़ी अच्छी बात कही, तालीम तरबियत के बगैर अधूरी है. तालीम तरबियत के बगैर अधूरी है. इसकी मिसाल ऐसी ही है कि एक फल तो है लेकिन उसके अंदर मिठास नहीं है. तो तालीम एक फल की तरह है, जब तक तरबियत नहीं होगी उस फल में मिठास नहीं आ सकती. इस बात को समझने की जरूरत है.